नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या नवीन कथेमध्ये. मित्रांनो, आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या 65 वर्षाच्या म्हाताऱ्या सासऱ्याने कसे मला ठोकले. हेच मी तुम्हाला आजच्या आपल्या या नवीन कथेमध्ये सांगणार आहे. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, ज्यांना अशा कथा बघायला आणि ऐकायला आवडतात ना, त्यांनीच अशा कथा बघाव्या. ज्यांना अशा कथा बघायला आवडत नाही त्यांनी अशा कथा बघू नये. मित्रांनो, माझं नाव सविता, माझं वय 40 वर्ष. माझ्या दोघं थाण्यांची साईज ही 34ची आहे. मित्रांनो, माझी उंची 5 फूट 3 इंच. मित्रांनो, माझा नवरा हा एका साखर कारखान्यामध्ये कामाला जातो आणि तो साखर कारखाना आमच्या गावापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावरती आहे. माझा नवरा हा सकाळी 8 वाजता कारखान्यामध्ये कामाला गेल्यानंतर रात्री तो 8 वाजताच येतो, म्हणजेच त्याची ड्युटी ही 12 तासाची आहे. मित्रांनो, मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर मित्रांनो, चला कथेला आपण येथून म्हणजेच यापुढे आपण या गरमागरम कथा सुरू करूया. मित्रांनो, एके दिवशी मी बाथरूममध्ये माझ्या पपईवरचे केस साफ करत होते. मित्रांनो, आम्ही सध्या स्पष्ट शब्द बोलू शकत नाही, मला माफ करा मित्रांनो. मी त्या दिवशी पपईचे केस साफ करत होते, म्हणजेच माझ्या पचीवरचे केस मी साफ करत होते बाथरूममध्ये. तेव्हा दुपारचे 1 वाजला होता आणि त्या दिवशी माझी मुलगी पण आणि माझा मुलगा पण शाळेमध्ये गेला होता. त्या दिवशी माझा म्हातारा सासरा हा त्याच्या काही कामानिमित्त बाहेर गेला होता आणि मी तो चान्स बघून त्या दिवशी शिरीवरचे केस काढण्यास सुरुवात केली. मित्रांनो, मी बाथरूममध्ये गेले, माझे दोघंही पाय मी फाकवले आणि आता मी माझ्या पचीवरचे केस साफ करत होती. माझ्या शिरीवरचे केस मी साफ करत होते. मित्रांनो, मी थोडेच केस साफ केले आणि त्यानंतर अचानक माझा सासरा हा माझ्या समोर आला आणि माझ्याकडे टक लावून बघू लागला. मी आश्चर्यचकित झाले आणि बघून घाबरले आणि सासऱ्याला मी बोलू लागले की अहो मामा, आवाज तर द्यायचा ना, तुम्ही डायरेक्ट घरामध्ये कसं काय आले. तर मित्रांनो, माझा सासरा हा मला बोलू लागला, अगं सविता, तुला तुझ्या चिमणीवरचे केस साफ करायचे होते तर मला सांगायचं ना, तुझा सासरा काय कामाचा. मी माझ्या सासऱ्याला सांगू लागले, अहो मामा, तुम्हाला शोभतं का, तुम्ही काय बोलत आहात. तर माझा सासरा पण मला बोलू लागला की सविता, तुला पण शोभतं का एवढ्या दिवसा असे काम करायला. मग मी माझ्या सासऱ्याला बोलू लागले की अहो मामा, तुम्ही दररोज घरामध्ये असतात तर मला टाईमच मिळत नाही, तर मी केव्हा हे काम करू. माझ्या सासऱ्याने माझ्या हातातील फावडे घेतले आणि मला बोलू लागले की सविता थांब, मी तुझी मदत करतो, मी तुझ्या चिमणीवरचे केस साफ करतो. मी माझ्या सासऱ्याला बोलू लागले की अहो मामा, असं करू नका प्लीज, असं करू नका. माझा सासरा मित्रांनो ऐकतच नव्हता आणि मला बोलत होता की सविता, मी तुझ्या चिमणीवरचे केस साफ करून देतो. मित्रांनो, काय सांगणार, माझा सासरा ऐकतच नव्हता आणि मला बोलत होता
की एक वेळेस मला चान्स दे सविता. मी तुझ्या चिमणीवरची केस साफ करून देतो. मी माझ्या सासऱ्याला बोलू लागले की अहो मामा, मी तुमची सून आहे आणि सून ही मुलीसारखी असते. तर माझा सासरा हा मला बोलू लागला की नाही, मी आज तुझ्या चिमणीवरची केस साफ केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, माझा सासरा हा ऐकतच नव्हता आणि मला बोलत होता की सविता, एक चान्स दे मला. माझ्या मुलापेक्षा पण मी एक्सपर्ट आहे. प्लीज मला एक संधी दे. मित्रांनो, माझा सासरा हा ऐकतच नव्हता. आता मी माझ्या सासऱ्याला होकारमध्ये मान हलवली आणि सांगितले की हे तुम्ही कुणाला सांगणार नाही. तर मग माझा सासरा मला बोलू लागला की हो सविता, मी कुणालाच सांगणार नाही. प्लीज एक वेळेस मला चान्स दे. मग माझा सासरा हा मला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला आणि तेथे त्यांनी माझे दोघंही पाय वरती केले. अगोदर तर त्यांनी माझ्या चिमणीवर पाणी लावले. त्यांनी माझ्या चिमणीवरच्या केसांना पाणी लावले आणि मग त्यांनी माझे केस ओले केले. मग त्यांनी हळूहळू करत त्या केस काढण्याच्या हत्याराने माझे केस ते काढू लागले. आता हळूहळू करत माझा सासरा हा माझ्या चिमणीवरचे केस साफ करत होता. जर मित्रांनो, एखाद्या पुरुषाचा हात जर बाईच्या चिमणीवरती पडला तर त्या बाईला कसं तरी होतं. मग मला पण तसंच होत होतं आणि मी एकदम वेगवेगळे आवाज करत होते. मित्रांनो, बरोबर 4 ते 5 मिनिटात माझ्या सासऱ्याने माझ्या चिमणीवरचे केस साफ केले. आता माझा सासरा मला बोलू लागला की हे सविता, तुला पण माझं काम करावं लागेल. माझा सासरा मला बोलू लागला की ए सविता, तुला पण माझं काम करावं लागेल. मग मी माझ्या सासऱ्याला बोलले, अहो मामा, मी तुमचं काय काम करू शकते, बोला ना. मग माझा सासरा मला बोलू लागला की सविता, तू पण माझ्या नागोबावरचे केस साफ कर. मी माझ्या सासऱ्याला नाही नाही बोलत होते, परंतु माझा सासरा मला बोलत होता की सविता, तुला हे करावंच लागेल आणि तुला माझ्या नागोबावरची केस साफ करावी लागेल. मग मी पण होकारमध्ये मान हलवले. मग माझ्या सासऱ्याने त्यांची चड्डी काढली आणि माझ्यासमोर पूर्ण उघडे झाले. बाई, तुम्हाला काय सांगणार, माझ्या सासऱ्याचं वय हे भरपूर होतं, परंतु अजून पण त्यांचा दांडा हा खूपच मोठा होता आणि लांब लांब होता आणि जाड पण होता. म्हणजेच माझ्या नवऱ्यापेक्षा पण त्यांचा दांडा खूपच लांब होता बाई, खूपच लांब. मी त्यांचा दांडा बघून माझ्या चिमणीमध्ये बोटे घालू लागले आणि मी माझ्या सासऱ्याच्या दांड्यावरचे केस साफ करू लागले. मित्रांनो, काय सांगणार, माझ्या सासऱ्याचा दांडा हा खूपच मोठा होता बाई. तुम्हाला काय समजणार मित्रांनो, जो करतो ना त्याला समजते. मग मित्रांनो, मी माझ्या सासऱ्याच्या दांड्यावरचे केस साफ केले आणि आता पूर्ण साफ झाल्यानंतर माझा सासरा मला बोलू लागला की माझ्या दांड्यावर तू पावडर लाव. मग मी घरामधून पावडर घेऊन आले आणि सासऱ्याच्या पूर्ण दांड्यावर आणि छोट्या छोट्या गोट्यांवर मी पावडर लावू लागले. आता माझ्या सासऱ्याने पण माझ्या चिमणीवरती पावडर लावली आणि ते माझी चिमणी रगडू लागले, चोळू लागले. बाई, मी खूपच गरम झाले होते. मग माझ्या सासऱ्याने त्यांची जीभ ही माझ्या चिमणीवरती ठेवली आणि ते माझी चिमणी एखाद्या कुत्र्यासारखे चाटू लागले, वेड्यासारखे चाटू लागले. एखाद्या कुत्र्यासारखे ते माझी चिमणी चाटू लागले. मित्रांनो, काय सांगणार, माझ्या तोंडातून वेगवेगळे आवाज बाहेर निघत होते आणि माझा सासरा हा
एखाद्या कुत्र्यासारखा माझी चिमणी चाटत होता. माझ्या चिमणीमधील तो गुलाबी दाणा तो एखाद्या कुत्र्यासारखा चाटत होता. मला खूपच आवडत होतं बरं का मित्रांनो, जेव्हा तो माझ्या चिमणीमधील गुलाबी दाणा चाटत होता. अजूनपर्यंत माझ्या नवऱ्याने पण माझ्या चिमणीमधील दाणा चाटला नाही. परंतु माझा सासरा हा एकदम प्रेमाने, एकदम लहान प्रेमाने, खूप प्रेमाने माझ्या चिमणीमधील दाणा तो चोखत होता. त्याने चोखून झाल्यानंतर मग मी पण माझ्या सासऱ्याच्या नागोबा तोंडात घेतला. मी पण माझ्या सासऱ्याचा दांडा माझ्या तोंडात घेतला आणि लॉलीपॉपसारखे मी सासऱ्याचा दांडा चाटू लागले. खूपच मजा येत होती बाई, जेव्हा मी माझ्या सासऱ्याचा दांडा माझ्या तोंडात घेऊन मागे पुढे करत होते. मित्रांनो, जेव्हा मी माझ्या सासऱ्याचा दांडा तोंडात घेऊन मागे पुढे करत होते ना, तेव्हा असं वाटत होतं मला की जणू काही मी लॉलीपॉपच चाटत आहे, लॉलीपॉपच तोंडामध्ये घेऊन चोखत आहे. मित्रांनो, आता आम्ही दोघं पण खूपच गरम झालो आणि आता माझ्या सासऱ्याने मला घोडे बनवले. अगोदर त्यांनी मला घोडे बनवले आणि माझ्या पपईमध्ये ते आता त्यांचा मुळा टाकत होते. मित्रांनो, तुम्ही मला समजून घ्या, मी स्पष्ट रिअल शब्द बोलू शकत नाही. मित्रांनो, थोडे दिवस फक्त मला, मित्रांनो थोडे दिवस द्या मला फक्त, कारण की मित्रांनो सध्या प्रॉब्लेम चालू असल्याने मी रिअल शब्द बोलू शकत नाही. मग माझ्या सासऱ्याने माझ्या पपईमध्ये त्यांचा दांडा घातला. कचकन बाई, जसा त्यांचा दांडा आत बाहेर जायचा ना, तसा तसा माझ्या पपईमधून पचा पचा आवाज यायचा, खपा खपा आवाज यायचा. आता ते मला खूपच जोराच्या स्पीडमध्ये ते माझ्या पपईमध्ये त्यांचा दांडा टाकत होते आणि मी वेगवेगळे आवाज करून ओरडत होते. मित्रांनो, काय सांगणार, जो करतो ना त्याला समजते. माझा सासरा हा 65 वर्षाचा होता, परंतु तो एखाद्या तरुण मुलासारखा मला ठोकत होता आणि तो माझे दोघं खाणी पण दाबत होता. जोरजोरात तो माझी खाणी दाबायचा आणि माझ्या पपईमध्ये तो जोरजोरात त्याचा नागोबा टाकायचा. मित्रांनो, त्याने बरोबर मला 15 ते 20 मिनिटे असेच ठोकले. मी आता खूपच थकले होते आणि माझ्या सासऱ्याला बोलत होते की अहो मामा, सोडा आता मला, माझी पपई खूपच दुखत आहे, सोडा आता, बस करा आता, तुमचं काम बस करा. परंतु माझा सासरा ऐकतच नव्हता आणि मला बोलत होता की अशी संधी मला मिळणार नाही आणि मी तुला लवकर सोडणार नाही. मग मी माझ्या सासऱ्याला बोलू लागले की अहो मामा, मी तुम्हाला रोज ठोकू देईल, तुम्ही सोडा आता मला, माझी चिमणी खूपच दुखत आहे. आता माझा सासरा हा मला बाथरूममध्ये घेऊन गेला आणि त्याने माझी चिमणी साफ करून दिली पाण्याने. माझ्या सासऱ्याने माझी चिमणी पाण्याने धुवून दिली आणि माझ्या सासऱ्याने माझा एक पाय भिंतीला लावला आणि दुसरा पाय खालीच राहू दिला आणि माझी तो आता चिमणी चाटत होता. तो एखाद्या कुत्र्यासारखा माझी चिमणी चाटत होता. त्याला चिमणी चाटायला खूपच आवडते असा माझा मामा मला सांगत होता आणि मला बोलत होता की सूनबाई, आता तू माझी सूनबाई नाही, तू माझी आता बायको आहे. जेव्हा पण माझा मुलगा बाहेर जाईल तेव्हा मी तुला ठोकत जाईल. मित्रांनो, आता माझा सासरा हा मला रोजच ठोकत होता आणि एकसारखा वेड्यासारखा तो मला आता रोजच ठोकू लागला. त्याच्या या ठोकण्याने मित्रांनो काय सांगणार, मी एकदमच जाड झाले. एखाद्या पुरुषाचे पाणी जेव्हा बाईला लागते ना, तेव्हा त्या बाईची तब्येत सुधारते. मित्रांनो, आता माझी खूपच जाड तब्येत झाली होती. माझा नवरा हा मला एवढा ठोकत नव्हता, परंतु माझा सासरा बाई मला खूपच ठोकायचा.
मला पूर्ण मज्जा तो द्यायचा आणि त्याच्याकडून मी आता रोज ठोकू लागले मित्रांनो. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि मित्रांनो, तुम्ही बोलत असाल की मी रिअल शब्द का बोलत नाही. मित्रांनो, तुम्ही थोडा दिवस थांबून घ्या. तुम्ही थोडे दिवस थांबून घ्या. मी रिअल शब्द पण बोलणार आहे. आणि तुम्ही कुणाच्या पण चॅनलला अशा कथा बघितल्या नसेल, अशा कथा मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, जी मी तुम्हाला कथा सांगत आहे ना आता, ती स्वतः मी लिहिली आहे. मी माझ्या मनाने, माझ्या हाताने मी ती लिहिलेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर तुमच्या ठोकाव मित्रांना ही कथा शेअर करायला विसरू नका. म्हणजेच त्यांना पण या कथेचा आनंद मिळेल आणि तुम्हाला पण आनंद जर आला असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया आपण दुसऱ्या कथेमध्ये. तोपर्यंत माझ्याकडून टाटा. माझ्या चिमणीकडून तुम्हा सर्वांना टाटा. बाय बाय मित्रांनो.